व तुम्ही सर्व विद्यार्थी आज अन्नाविषयी माहिती सांगणार आहे। मी आज प्रथम अन्नाविषयी माहिती सांगण्यासाठी गौरी संजय शिंदे बोलतो। संजय शिंदे 12वी कॉमर्स बी मधील विद्यार्थी। आज लोकनेते पंडितराव अण्णा यांचा स्मृती दिन। चांगला स्वभाव सूर्यप्रकाशाप्रमाणे बदलेल्या दिवसात चमकत असतो। या पंक्तीप्रमाणे सरकार शिक्षण अर्थ करण्याच्या काळात कौटुंबिक तालुक्याला दुष्काळातून बाहेर काढणाऱ्या ज्या व्यक्तीचे नाव घेतले जाते त्या व्यक्तीच्या नावामध्ये अण्णांचे नाव मौल्यवान आहे। असं या नेत्याचा हा 19वा स्मृती दिन। महाकाली कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, लोकनेते राजाराम बापू यांचे अनुयायी नेते लोकनेते पंडितराव जाधव यांनी दुष्काळी तालुक्यातील विकासासाठी सतत प्रयत्न केले। विकासात्मक कामासाठी नावाजलेल्या व कवटेमंकाळसारख्या दुष्काळी भागात शेतकरी कुटुंबात जन्मला। त्याचा जन्म 14 डिसेंबर 1935 साली झाला। कमी शिक्षण, रांगडी भाषा, साधी वेशभूषा, चिकाटी संकल्पनुसार तसे नेली यांची गुणवैशिष्ट्ये होती। निष्ठा त्यांची गुणवैशिष्ट्ये होती। तालुक्यातील शेतीला पाणी मिळावं, तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करत असे। अशा या नेत्याचा आज 19वा स्मृती दिन। नमस्कार, मी महेश पवार, इयत्ता 12वी कॉमर्स बी मधील विद्यार्थिनी। आज पंडितराव जाधव अण्णा यांचा स्मृती दिन। कवटेमंकाळ तालुक्याचे भाग्य विधाते सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक पंडितराव जाधव अण्णा यांना प्रथम वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। चांगला स्वभाव हा नेहमी सूर्यप्रकाशाने भरलेल्या दिवसासारखा असतो। तो सर्वत्र उजेडच पसरवत असतो। या पंक्तीप्रमाणे सहकार, शिक्षण, अर्थकारणाच्या बळावर अण्णांनी कवटेमंकाळ तालुक्याचा विकास केला। लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे अनुयायी अण्णांनी कवटेमंकाळ तालुक्याचा विकास करण्यासाठी सतत प्रयत्न केले। अण्णांनी दिवस रात्र कष्ट केले। कवटेमंकाळ सारख्या दुष्काळी तालुक्यात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती करून कवटेमंकाळचा विकास करण्यासाठी अण्णा सतत प्रयत्नशील राहिले। नानासाहेब सरगे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कवटेमंकाळचा कारभार सांभाळला। दीनदलितांची जो दुःख दूर करतो तोच सामान्य माणसाच्या हृदयामध्ये बसतो। आभाळा एवढं कर्तृत्व असून सुद्धा जमिनीशी नातं असणारा थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडितराव जाधव यांना। अशा थोर नेत्यास माझं कोटी प्रणाम एवढं बोलून मी सांगते। नमस्कार, माझे नाव विद्या उत्तम शिंदे, 12वी कॉमर्स बी मधील विद्यार्थिनी। कवटेमंकाळ तालुक्याचे भाग्य विधाते, श्री महाकाली सहकारी साखर कारखान्याचे शिल्पकार, संस्थापक, चेअरमॅन, लोकनेते पंडितराव जाधव आज यांचा 19वा स्मृती दिन। अण्णाचा जन्म कोणत्याही राजकीय घरात नसता सर्वसामान्य घरात झालेला आहे। अण्णाचा जन्म 14 डिसेंबर 1935 रोजी झाला आहे। अण्णा हे सर्वसामान्य नेते होते। कवटेमंकाळ हा दुष्काळग्रस्त तालुका, दुष्काळामुळे जनतेचे होणारे हाल अण्णांना पाहवत नसे। अशा प्रतिकूल परिस्थितीत बदल करण्याचा निश्चय त्यांनी केला। जनतेबद्दलची तळमळ ओळखून त्यांना आधार देण्याचा बापूंनी ठरवला। बापूंनी गावामध्ये सर्वप्रथम गजराज तरुण मंडळाची स्थापना केली। त्या माध्यमातून गजराज दूध संकलन केंद्र स्थापन केले। तालुक्याच्या विकासासाठी शासनाला साखर कारखान्याची मागणी केली। पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रत्यक्ष भेट दिली। अखेर साखर कारखान्याची मंजुरी केली। 1984 ते 1988 या काळात हे संस्थापक अध्यक्ष होते। या माध्यमातून त्यांनी बेरोजगारांना रोजगार मिळवून दिले व नोकऱ्या व शेतकऱ्यांचे आर्थिक सहाय्य केले व गरिबांना कारखान्याचे मालक बनवले। तुमची आठवण येता नजरेसमोर सारं पाणवतं। विकासाच्या प्रत्येक ठिकाणी अण्णा तुमचे रूप कर्तव्य जाणवतं। धन्यवाद।
सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापक व कैलासवासी राजाराम पाटील यांचे अनुयायी पंडित जाधव यांचा आज 19वा स्मृतिदिन. त्यानिमित्त कमी शिक्षण, साधा वेश, रांगडी भाषा पण नेत्यांवर निष्ठा, चकाटी, संकल्पना, ध्यास, आक्रमकता या गुणांमुळे पंडितराव जाधव यांनी विकासात्मक कामात वेगळा टप्पा उचलला. कैलासवासी नानासाहेब सगळे यांच्या खांद्याला खांदा लावून कवठेमंकाळ तालुक्यात त्यांनी राजकारण केले. कैलासवासी राजाराम बापू नेत्यांवर पूर्ण विश्वास ठेवून तालुक्यात बापू गटाचे राजकारण भक्कम केले. कवठेमंकाळ शहरात गजराज तरुण मंडळात माध्यमातून गजराज दूध उत्पादक सुरू केले. दूध संस्थेतून दूध संघाची मागणी केली. सोसायटीसाठी शेतकरी सहकारी दूध संघ स्थापन केले. कैलासवासी सगळे संघटन संयमी शांत स्वभावाचे, तर पंडितराव आक्रमक, तापट आणि प्रसंगी पुस्तक घेणारे. त्यामुळे या दोघांची मैत्री अटूट राहिली. कवठेमंकाळ तालुका म्हटले की दुष्काळी, मागासलेला, मजुरीसाठी मोठी संख्या असलेले असे चित्र होते. पिण्याच्या पाण्याची वाण, शेतीला पाणी पण या स्थिती देखील पंडितराव बापू साखर कारखाना त्या तेवढेच नव्हे तर कैलासवासी शंकर चव्हाण मंत्री यांना दौऱ्यात त्यांनी चक्क मागणी केली. कैलासवासी चव्हाण म्हणाले, दुष्काळ, शेतीला पाणी नाही आणि पंडितराव कारखाना मागतात. तुम्ही बापूंचे कर्तव्य तुम्हाला सहकार्य करतो. नमस्कार, मी पूजा शिवाजी बाबा, इयत्ता 12वी कॉमर्स मध्ये कवठेमंकाळ तालुक्याची भाग्यवी दाता महाकाली साखर कारखान्याचे शिल्पकार, संस्थापक, चेअरमन लोकनेते पंडितराव जाधव आज त्यांचा 19वा स्मृतिदिन. अण्णांचा जन्म कोणत्याही राजकीय घराण्यातून सर्वसामान्य घरात झालेला आहे. अण्णांचा जन्म 14 डिसेंबर 1935 रोजी झाला. अण्णा हे सर्वसामान्य नेते होते. कवठेमंकाळ दुष्काळग्रस्त तालुका, दुष्काळामुळे जनतेचे नंबर असलेले हाल अण्णांना पाहत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत बदल करण्याचा निश्चय त्यांनी केला. जनतेबद्दलची तळमळ ओळखून त्यांनी आधार देण्याचे बापूंना ठरवले. बापूंना गावामध्ये सर्वप्रथम गजराज तरुण मंडळाची स्थापना केली. त्या माध्यमातून गजराज दूध संकलन केंद्र स्थापन केले. तालुक्याच्या विकासासाठी त्यांना शासनाकडे साखर कारखान्याची मागणी केली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. जनतेचे दुःख मांडले. अखेर साखर कारखाना मंजुरीचे पत्र प्राप्त केले. 1984 ते 1988 या काळात ते संस्थापक अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांना हजारो बेरोजगारांना काम दिले, नोकऱ्या दिल्या, शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले, गरिबांना कारखान्याचे मालक बनवले. तुमची आठवण येता नजरेसमोर पाणावते. विकासाच्या प्रत्येक ठिकाणी अण्णा तुमचं रूप कर्तृत्व जाणवतं. धन्यवाद. धन्यवाद पूजा. यानंतर माझे अक्षय पाटील यांना 2 शब्द बोलायचे. कमी शिक्षण, साधा चांगली भाषा पण नेत्यांवर निष्ठा, चकाटी, संकल्पना, ध्यास, आक्रमक या गुणांमुळे पंडितराव जाधव यांनी सकारात्मक विधान कामात वेळ समोर आहे. नानासाहेब सगळे यांच्या